मी स्वतः मी अजून ही गोष्ट कुठेही मी सांगितली नव्हती. 1 ते सव्वा लाख रुपये मी स्वतः माझ्या प्रपंचातले, माझ्या कष्टाचे, माझ्या शेतीमधले मी त्या 2019च्या परिवर्तनामध्ये मी ती पैसे घातले. त्याच गोष्टीचं खूप निरंजन जे आज वाईट वाटते. प्रेरणादायी मुलाखत या सदरामध्ये आवाज सह्याद्रीच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत एक असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, राजकारणाचा साधा संबंध देखील दुरून कुठे नसताना ज्या व्यक्तिमत्वाने अकोले तालुक्याच्या राजकारणामध्ये परिवर्तन घडून आणलं होतं, स्वकर्तृत्वाने ज्यांनी आपली ओळख अकोले तालुक्यात निर्माण केली, मोठमोठ्या नेत्यांपर्यंत जे राज्याचं नेतृत्व करतात त्यांच्यापर्यंत आपल्या कार्यकर्तृत्वाची ओळख, एक छाप आपल्या कर्तृत्व गुणामुळे निर्माण केली, असे राजेंद्र कुमकर आज आपल्यासोबत आहेत. ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी गटाचे काम करतात. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमची थोडक्यात ओळख सांगा. नमस्कार, मी राजेंद्र कुमकर, शरदचंद्रजी पवार साहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता. पाठीमागच्या काळामध्ये 2019च्या परिवर्तन झाल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब यांचा तालुक्याचा कार्याध्यक्ष म्हणून मी काम केलं. त्यानंतर आता नवीन याच्यामध्ये मी फक्त एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर काम करीत आहे. पवार साहेबांबरोबर काम करण्याचं कारण काय? नरेंद्रजी, आज ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारखा अभ्यास असलेला, ज्या माणसाला प्रत्येक स्तराचे श्रमिक असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, उद्योजक असतील, राजकारणी असेल, याच्यात प्रचंड जर ह्या देशामध्ये जर कोणाचा अभ्यास असेल तर शरदचंद्रजी पवार साहेबांचा. सगळ्यात महत्त्वाचा पवारसाहेबांचा गुण म्हटलं तर सर्व जाती धर्मांना, सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून मला त्या आमच्या साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे. आणि मी पहिल्यापासून आम्हाला साहेबांचं आकर्षण आहे, त्यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे, त्यामुळे मी पवारसाहेबांबरोबर काम करतो. ज्या वेळेस अकोल्यामध्ये आदरणीय पिचड साहेब, वैभवराव पिचड साहेब पक्ष सोडून गेले आणि राष्ट्रवादी सोडल्यामुळं अकोले तालुक्यामध्ये लवकर उमेदवार मिळत नव्हता आणि पदाधिकारी सुद्धा नेमले जात नव्हते. नक्कीच. कोणी पक्षाचं काम करायला सुद्धा येत नव्हतं. नक्कीच. त्यावेळेस तुम्ही पक्षाची उभारणी केली आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ दिली. त्याबद्दल थोडी माहिती सांगा. 2019च्या परिवर्तनाच्या अगोदर या तालुक्याचे नेते आदरणीय पिचड साहेबांनी काही कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली. नंतरच्या काळामध्ये ज्या माणसाची ह्या तालुक्यावरती 35 ते 40 वर्ष सत्ता होती, पकड होती, सत्ता होती, त्यामुळे साहेबांच्या विरोधामध्ये कोणी जावं की नाही, साहेबांचा तो राजकारणातला दबदबा कोणी पुढे यायला त्यावेळेला धजवत नव्हतं. साहेब एकटेच गेले नाही तर सगळे कार्यकर्ते देखील घेऊन गेले. आणि त्यावेळेला पिचड साहेबांनी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तर त्यांच्याबरोबर असलेली तळागाळ्यातली सर्व कार्यकर्ते आणि सर्व टीम बरोबर त्यांच्याबरोबर त्यावेळेला निघून गेली. त्यावेळेला असं वातावरण तयार झालं होतं की एकतर का पवार साहेबांबरोबर कुणी राहतंय की नाही आणि या तालुक्यामध्ये येतात की काय, का पिचड साहेबांबरोबर सगळं गेल्यामुळं ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच राहिली की नाही अशी एकंदरीत त्यावेळेला परिस्थिती झाली होती. परंतु मी असेल, आमच्याबरोबर अनेक मित्रांनी त्यावेळेला एकत्रित बसलो आणि आम्ही सर्वजणांनी निर्णय घेतला का ज्या माणसाचं ह्या तालुक्यासाठी प्रचंड योगदान आहे, पाण्यावरती काम केलं, सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये त्यांचं योगदान आहे, हा तालुक्याच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांना सोडून इतिहासच होऊ शकत नाही. अगदी बरोबर. ह्या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये त्यामुळे माझ्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातली
त्यावेळेला आम्ही अगदी अगस्ती कारखान्याची उभारणी देखील असेल. उभारणीपासून बरोबर तर निळवंडाचा एवढा मोठा जलाशयाचा प्रकल्प असेल, छोटी मोठी धरणं असतील, पिंपळगाव खांड असेल, अनेक वेगवेगळ्या स्वरूपात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यामध्ये काम झालं होतं. त्याच वेळेला माझ्याबरोबर आमच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यावेळेला निर्णय घेतला की आपण ज्यांना महत्त्वाचं म्हणजे हा देश, हे राज्य आणि हा तालुका ह्या शेतीवरती आधारित आहे. बरोबर. त्या शेतीची कृषी प्रधान देश आणि त्यातला तज्ज्ञ, त्यातले हुशार व्यक्तिमत्व म्हणून पवार साहेबांकडे बघितलं जातं. आणि त्यांच्या दृष्टीनं आपण जसं शिवाजी महाराजांबरोबर सर्व जाती धर्माची मावळे काम करत होते, तसेच पवार साहेबांबरोबर सुद्धा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सर्व जाती धर्मातली लोक कामं करतात. त्यांना बरोबर घेऊन जाण्याची ताकद शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर असल्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला आणि आम्ही 2019ला साहेबांबरोबर राहिलो. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की कोणी लवकर काम करायला तयार नव्हतं. म्हणजे एकतर्फी निवडणूक होऊन जाईल आणि पिचड साहेबांची निवडणूक सोपी होईल आणि भाजपची त्यावेळेस नरेंद्र मोदींची हवा आपण ज्याला म्हणतो ते वारं होतं. अशा परिस्थितीमध्ये एका दिग्गज घराण्याला तुमची टक्कर होती, फाईट होती. मग तुम्ही हे सगळं कसं नियोजन केलं? प्रचार यंत्रणा काय होती त्यावेळेस? त्यावेळेला ह्या तालुक्यातून साहेब बाहेर पडल्याच्या नंतर, पिचड साहेब बाहेर पडल्याच्या नंतर सर्वसामान्य जनतेमध्ये पवार साहेबांबरोबर प्रचंड सहानुभूती तयार झाली. ह्या तालुक्यात केलेल्या कामामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातला, या तालुक्यातला काम करणारा शेतकरी असेल, हा ऋण व्यक्त करणारा तालुका आहे आणि शेतकरी कृतज्ञता व्यक्त करणारा तालुका आहे. एवढं मोठं काम साहेबांनी या तालुक्यात केल्यामुळं साहेबांबद्दल प्रचंड त्यावेळेला लोकांची सहानुभूती तयार झाली. परंतु करायचं कोणी, पुढं कोणी यायचं, त्या रूपानं आम्ही महेश तिकांडे असेल, मी असेल, संदीप शंकर असतील, दुसरा संदीप शंकर असेल, अमितजी नायकवाडी असेल, असे अनेक जण त्यावेळेला आम्ही बाहेर पडलो. आणि पहिलीच भेट राहुरीला ताईंबरोबर यांची झाली. परंतु मला नाशिकला त्यावेळेला अर्जंट काम असल्यामुळं मी ताईंच्या त्या बैठकीला त्यावेळेला, सुप्रिया ताईंच्या भेटीला त्यावेळेला जाऊ शकलो नाही. आणि त्यावेळेला ही सर्वजण मंडळी त्यावेळेला ताईंकडे गेली आणि तीच थिनगी त्याच वेळेला या तालुक्यात प्रचंड अशी फोटो व्हायरल झाले. आणि त्यावेळेला लोकांमध्ये झाले का आज कोणीतरी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व करणारी नवीन मंडळी तयार झाली आणि त्या पाठोपाठ खूप मोठा प्रतिसाद या तालुक्यात. पक्षाला कोणी वालीच राहिलेला नव्हता अकोले तालुक्यात. नक्कीच. अशा परिस्थितीत तुम्ही काम केलं. नक्कीच. मी असं ऐकलेलं आहे की इथं ताकद द्यावी लागेल. तुम्ही बारामतीला सुद्धा गेले होते ताईंना भेटायला. नक्कीच. बरेच सगळे तुम्ही त्यावेळेला बरेच ज्येष्ठ मंडळी होते. त्यानंतर भांगरे साहेब असतील, त्यानंतर डॉक्टर किरणजी लामटे असतील, माझ्या माहितीप्रमाणे सावंत साहेब असतील, सर्व पक्षीय डॉक्टर अजितजी नवले असतील, यांच्या रूपाने सर्वजण एकत्र आली. आणि पिचड साहेबांनी ज्या वेळेला पक्ष सोडला हे सर्व लोकांना पसंत पडलं नाही. आणि या वेगळ्या विचाराचा तालुका आहे. भारतीय जनता पार्टीची एक विचारधारा वेगळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांची विचारधारा वेगळी. पवार साहेबांच्या विचारधारेवरून प्रेम करणारा हा तालुका आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र झाले आणि आम्ही आदरणीय अजितदादा त्यावेळेला पक्षामध्ये होते, पवार साहेब असतील, सुप्रियाताई यांच्या आम्ही त्यावेळेला बारामतीला जाऊन भेट घेतली. आणि त्याच वेळेला सगळी सर्व यंत्रणा आणि प्रवास त्यावेळेला त्या दिशेने सुरू झाला. तुम्ही सर्व नौखे होते. हो. राजकारणामध्ये नवीन होते. नक्कीच. तुम्ही फार पूर्वीपासून काम करत नव्हते. नक्कीच. आणि असं असताना ह्या दिग्गज शक्तीच्या विरुद्ध उभं राहणं, त्यांचं आव्हान स्वीकारणं आणि प्रचार करणं काय वाटत होतं त्यावेळेस? मनामध्ये काय ऊर्जा होती तुमच्या? त्यावेळेला आम्ही काम फक्त केलं शरदचंद्रजी पवार साहेबांकडे. त्यांना डोळ्यासमोर ठेवून. आदर्श एखाद्या माणसाच्या मनामध्ये एक आयुष्यामध्ये एक आदर्श असतो. राजकारणातला आणि समाजकारणातला एक आदर्श बोतुंग व्यक्तिमत्व शरदचंद्रजी पवार साहेबांकडे बघून आम्हाला खूप त्यांचा हेवा वाटायचा. आम्ही कधी त्यांच्या जवळ पण गेलो नाही, परंतु निस्वार्थपणे, कुठलंही मनामध्ये स्वार्थ नाही, कुठली आमच्याकडे संस्था नव्हती, कुठल्याही मोठ्या घरचा कुठलाही मुलगा नव्हता. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली सर्वजण
पवारसाहेबांबरोबर आम्ही त्यावेळेला गेलो, कारण पवारसाहेबांची दृष्टी असलेला जो माणूस आहे ते आजही ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये दूरदृष्टी असलेला नेता आज ह्या देशामध्ये आजही नाही. त्यामुळे आम्ही प्रचंड त्यांच्याबरोबर आकर्षित झालो त्यांच्याकडे बघून. आणि त्यावेळेला पवारसाहेबांसारख्या माणसाला एवढ्या गंभीर आजाराने ग्रासलं गेलं तरीसुद्धा 2019च्या परिवर्तनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सबंध महाराष्ट्र राज्य एक नाही, दोन नाही, 4 वेळा साहेबांनी प्रवास केला. ही एनर्जी बघून आमच्यासारख्या तरुणांना त्यांच्याकडे बघून हेवा वाटायचा. त्यामुळे आम्ही साहेबांकडे बघून त्यावेळेला खूप आकर्षित झालो. निश्चितच प्रेरणादायी मुलाखत इथं राजेंद्र कुमकर यांची होत आहे. आमचे प्रेक्षक एक जाणून घेऊ इच्छितात आणि ती प्रेरणादायी होईल ही मुलाखत एका दृष्टीने याच्यासाठी की एवढ्या मोठ्या शक्तीशी लढत असताना, भांडवल नसताना, अक्षरशः म्हणजे तुम्हाला प्रचाराच्या गाडी फिरवायला सुद्धा पेट्रोल नसायचं, अशा अवस्थेत तुम्ही होते. आणि जी जिगरबाज वृत्ती आपण ज्याला म्हणतो, जी चिकाटी आपण ज्याला म्हणतो, ती तुम्ही वज्रमुठ जे 7-8 जण होती ती कशी वज्रमुठ केली तुम्ही. म्हणजे तुम्हाला त्यावेळेस आमिष देखील आले असतील विरोधकांचे. नक्कीच. त्यावर मात करून आणि सच्चाईने, प्रामाणिकपणाने जे तुम्ही धैर्य दाखवलं ते धैर्य अतुलनीय आहे आणि महान आहे. त्याबद्दल प्रेरणादायी होईल असं काही सांगा आम्हाला. 2019च्या परिवर्तनामध्ये ज्या वेळेला आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपण पवारसाहेबांबरोबर राहायचं आणि पवारसाहेबांबरोबर जायचं, त्यावेळेला तुम्ही म्हटल्याप्रमाणे समोर सगळी दिग्गज मंडळी होती, सगळ्या अर्थाने भांडवलानं होती, सर्व संस्था त्यांच्या ताब्यामध्ये होत्या, शाळा त्यांच्याकडे, कॉलेज त्यांच्याकडे, कारखाने त्यांच्याकडे, दूध संघ त्यांच्याकडे. अशातला एकही मातबर आमच्या बरोबर त्यावेळेला कोणीच नव्हतं. बरोबर आहे. आणि अध्यक्ष सुद्धा निवड झालेली नव्हती त्यावेळेला. अध्यक्षाने सर्वच जण अध्यक्ष म्हणून त्यावेळेला काम करत होते. पक्षाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्ता त्यावेळेला त्या परिवर्तनामध्ये काम करत होता. परंतु ज्या वेळेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे आर्थिक चणचण त्यावेळेला खूप भासत होती. परंतु कधीही मी असेल की आमचे सर्व सहकारी असेल, स्वतःच्या कष्टाने शेतकऱ्यांची सर्व मुलं कष्टातून जी आपण आपल्या प्रपंचातले 2 रुपये बाजूला काढून प्रपंचातले ते पैसे आम्ही गाड्यांच्या पेट्रोलला पैसे वापरले, जेवणासाठी स्वतःच्या वापरले. आम्ही कोणावरती कधी अवलंबून राहिलो नाही. काटकसरीनं प्रचंड लोकांच्या आम्ही तालुक्यामध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांची साथ त्यावेळेला आम्हाला चांगली लाभली. प्रचंड त्या माणसांनी खूप या तालुक्यामध्ये मेहनत घेतली. आणि ज्या वेळेला नंतरच्या काळामध्ये साहेब सक्रिय झाले त्यावेळेला आम्हाला थोडा म्हणण्यापेक्षा चांगला आधार आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लाभला. आणि त्यानंतर आमचा बरीचशी अडचण भांगरे साहेबांमुळे दूर झाली. त्यावेळेला स्वतःची पदरमोड करून शेतकरी कुटुंबातले सर्व कार्यकर्ते ज्यांना राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या कष्टाचे पैसे आमदारकीसाठी लावले, त्याच्यातून गाडीचा पेट्रोल खर्च असेल आणि स्वतः घरातून डबा आपण ज्याला म्हणतो चटणी भाकर बांधून घेऊन दुपारी झाडाखाली बसायचं आणि प्रचार करायचा. म्हणजे अतिशय चळवळीचा आपण कार्यकर्ता म्हणतो, चळवळीचं नेतृत्व आपण ज्याला म्हणतो. आणि अकोले तालुक्याची ओळखच महाराष्ट्रामध्ये अशी आहे मित्रांनो की हा चळवळीचा तालुका आहे, क्रांतिकारकांचा तालुका आहे आणि लढवय्या लोकांचा तालुका आहे. ती ओळख आहे, ती ओळख कायम राहणार आहे, इथून पुढच्या काळातही राहणार आहे. राजेंद्र कुमकर सांगतायत की ज्यावेळेस वैभवराव पिचड यांचा पराभव झाला त्यावेळेस त्यांनी स्वतः घरातून पैसे खर्च करून, मग त्यांनी स्वतःच नाही तर त्यांचे जे मित्र परिवार होता त्या सर्वांनी घरातून डबे घ्यायचे जेवणाचे, झाडाखाली जेवण करायचं. अशा परिस्थितीमध्ये एका दिग्गज शक्तीला त्यांनी पराभूत केलेला आहे. एवढं सगळं असताना तुमच्या मनासारखं झालं, अपेक्षित झालं, मग तुम्ही पक्ष का सोडलं? म्हणजे आमदार साहेबांची साथ का सोडली? आम्ही आमदार साहेबांची साथ सोडली नाही. पाठीमागच्या घडामोडीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड मोठी घडामोड झाली. अगोदर शिंदे साहेब बाहेर पडले, त्यानंतर काही दिवसांनी अजितदादा बाहेर पडले आणि अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय या तालुक्याचे आमदार लामटे साहेबांनी त्यावेळेला घेतला. आम्ही त्यांना सोडलं नाही, ते बाहेर पडले. आणि दरम्यानच्या काळामध्ये मला सांगायचं राहिलं,
ज्या वेळेला 2019चं परिवर्तन झालं त्यावेळेला ह्या तालुक्याची परिस्थिती अशी होती की डॉक्टर किरण लामटे हा सर्वसामान्य कुटुंबातली एक व्यक्तिमत्व, परंतु त्यांचा एक स्वभाव होता, यश असो अपयश असो लोकांमध्ये जायचं, लोकांमध्ये राहायचं, लोकांमध्ये जनसंपर्क त्यांनी चांगल्या प्रकारचा त्यावेळेला ठेवला होता. हीच नाळ शोधून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना या तालुक्यामध्ये उमेदवारीची संधी दिली. परंतु देशमुख साहेब त्यावेळेची परिस्थिती अशी होती, आमची कार्यकर्त्यांचीच नाही, डॉक्टर किरण लामटे साहेबांकडे सुद्धा पेट्रोल डिझेलला पैसे नव्हते. विधानसभेची निवडणूक म्हणजे ह्या तालुक्याची, हा आदिवासी तालुका, भौगोलिकदृष्ट्या प्रचंड मोठा तालुका, सर्व प्रत्येक गावामध्ये बूथवरती प्रत्येक कार्यकर्त्याला संपर्क करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भांगरे साहेबांनी आम्हाला त्यावेळेला प्रचाराच्या टायमाला असेल, आदरणीय दादांची सभा असेल, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा असेल, त्यामुळे खूप मोठं त्यांचं त्या गोष्टींमध्ये आदरणीय भांगरे साहेबांचं त्यामध्ये योगदान राहील. परंतु ज्या वेळेला निवडणूक लागली, गावगाव आत्ताची परिस्थिती अशी, आपण आता लोकसभा लागलेली आहे किंवा त्याच्यानंतर अनेक इलेक्शन आपण बघितली, आर्थिक सुलभता असल्याशिवाय तुम्हाला निवडणुका करता येते नाही. परंतु ह्या तालुक्याच्या मायबाप जनतेने पवार साहेबांबद्दल प्रचंड सहानुभूती त्यावेळेला तयार झाली. त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या या सरकारनं चुकीच्या पद्धतीनं कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासुद्धा हा आमचा नेता त्यांच्यासुद्धा त्या येडीच्या त्यांच्या हाताला लागला नाही, पुरून उरले. हा एकमेव असा नेता आहे का यांना या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला पुरून उरलेला एकमेव देशातला नेता असेल ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. त्यानंतरच्या काळामध्ये बूथ रचना, गावामध्ये जी मतदानासाठी लोक आणायची, कार्यकर्त्यांना कामाला लावायचं, तर प्रत्येकाच्या गावामध्ये जी बूथ लागली तर कार्यकर्त्यांनी प्रचंड मोजकी बूथ असतील का ते आर्थिक सहाय्याची अपेक्षा त्या लोकांनी केली. गावोगावी ह्या तालुक्यामध्ये लोकांनी स्वतः सगळा खर्च केला, स्वयंप्रेरणेने. बरोबर. तुमचे लोक आणण्याचं असेल, गाडं भाडे असेल, कुठली जी यंत्रणा जी शरदचंद्रजी पवार आदर्श अकोले तालुक्यातील सर्व कार्यकर्ते हे लोकांनी ठाम निश्चय केला होता आपल्याला ह्या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचंय. बरोबर. आणि याच्यामध्ये सर्वसामान्य पार कामगारापासून शेतकऱ्यापासून नोकरदार असेल सर्वांनी झुकून दिलं होतं. आपल्याला फक्त परिवर्तन करायचंय आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आपल्याला साथ द्यायची. त्यावेळेला निरंजनजी, त्यावेळेची परिस्थिती अशी, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझ्यावाल्या शेतामध्ये त्यावेळेला काही पीक होतं त्यावेळेला, त्या परिवर्तनाच्या वेळेला. आता समोर जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे इतरही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गावोगावी त्या निवडणुकीमध्ये आला होता. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ती लढाई त्यावेळेची होती. आम्ही ज्या वेळेला गावोगावी प्रचार करत होतो, लोकांना आवाहन करत होतो, लोकांचाच प्रतिसाद होता. परंतु आम्ही गावोगावी वाड्यावस्तेवरती त्यावेळेला 2019ला जात असताना मी साधं माझ्या तांबळगावचं उदाहरण देतो. ज्या वेळेला इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर आमच्या गावामध्ये ज्या वेळेला त्यांना वाटलं की ही मतदानाची प्रक्रिया थोडी आपल्या विरोधात जाऊ राहिली, आमच्या गावातल्या काही मंडळींना धरून तालुक्यातल्या काही नेते मंडळींनी 4 इलेक्ट्रॉनिक मोटर्स पंप साहित्य, माझ्या अंदाजे 4.5-5 लाख रुपयाचं साहित्य माझ्या गावामध्ये त्या 2 दिवस अगोदर येऊन पडले. त्यानंतर बुथाचे पैसे असतील, म्हणजे याना त्या कारणाने काही ना काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न प्रचंड प्रमाणात त्यावेळेला केला गेला. मग आमच्या पाठीमागं असं कोणाची ताकद नव्हती, आर्थिक सुलभता त्यावेळेला अजिबात शून्य होती. बरोबर. फक्त डॉक्टर किरण लामटे एक
उमेदवार आणि त्यांना साथ दिलेले आदरणीय अशोकरावजी भांगरे ही दोघं जर सोडली तर कोणी इतर पक्षाची नेते मंडळी होती, अजित नवले असतील, सावंत साहेब विनयजी सावंत असतील, इतर नेते मंडळी, इतर पक्षाची कारभारी उगले असतील, इतर मंडळी होती, परंतु आर्थिक जी ताकद पाहिजे होती ती शून्य होती. मी स्वतः मी अजून ही गोष्ट कुठेही मी सांगितली नव्हती. 1 ते सव्वा लाख रुपये मी स्वतः माझ्या प्रपंचातले, माझ्या कष्टाचे, माझ्या शेतीमधले मी त्या 2019च्या परिवर्तनामध्ये मी ती पैसे घातले. त्याच गोष्टीचं खूप निरंजन जे आज वाईट वाटते. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती त्यांनी आज सांगितलेली आहे. आवाज सह्याद्रीच्या प्रेक्षकांना हे जाणून फार मोठं आपण ज्याला मुद्दा म्हणतो तो मुद्दा त्यांनी येथे उपस्थित केला आहे की नुसतं बोलून क्रांती घडत नाही, चळवळीचा तालुका आहे, नुसतं भाषणं करून काही होत नाही, तर त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातले शेतीतले 1 ते सव्वा लाख रुपये भावना आपण ज्याला म्हणतो, अस्मिता आपण ज्याला म्हणतो, ही अस्मिता कधी तयार होते माहिती आहे का? ही अस्मिता त्याच वेळेस तयार होते ज्यावेळेस आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण ज्यांना आदर्श मानतो त्या आदर्शांसाठी आपण ज्यावेळेस काम करतो, झोकून देऊन काम करतो, त्यावेळेस कुठलाही स्वार्थ नसतो, मनामध्ये असते ती फक्त एक ठिणगी पेटलेली असते आणि त्या ठिणगीचं रूपांतर एका मोठ्या ज्वालामुखीमध्ये त्याच वेळेस घडतं की एक काहीतरी करून दाखवायचं आहे, एक क्रांती करून दाखवायची आहे. म्हणून त्यांनी पैशाचा देखील विचार केला नाही. त्यांना माहीत होतं की आदरणीय डॉक्टर किरण लहामटे हे अतिशय सर्वसामान्य उमेदवार आहेत, त्यांच्या मागे कुठलीही शक्ती नाही आहे, आपल्याला फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांचा विजय ह्या मतदारसंघात करायचा आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या घरातले एक पीक होतं शेतामधले, त्या पिकातले पैसे त्यांनी निवडणुकीसाठी वापरले. परंतु आनंद एका गोष्टीचा वाटतोय की त्याचं फलद्रूप झालं का विजय झाला. नक्कीच आम्हाला त्यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला निकाल लागला आम्हाला खूप आनंद वाटला का आपण स्टेजच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये बाजूला असणारे लोकशाहीचा विजय झाला आणि माझ्यासारखे सर्वसामान्य, आणि मी एकट्यानेच नाही, त्यामध्ये संतोष नायकवाडे असतील, संदीपजी शेनकर असतील, आम्ही त्यांना एक छोटा संदीप आणि मोठा संदीप असं म्हणतो, त्यानंतर आम्हीजी नायकवाडे असतील, त्यानंतर महेशजी तिकांडे असतील, ही सर्व भाऊसाहेब साळवे असतील, पत्रकार, या अशी अनेक जण, काही नावं माझ्याकडनं विसरले असतील, ह्या प्रत्येकाने आपल्या प्रपंचातले कष्टाचे पैसे त्या निवडणुकीला लावली होती. आम्ही सर्वजण म्हणजे सर्वजण कर्जबाजारी झालो त्यावेळेला. कुमकर साहेब, ही फार प्रेरणादायी गोष्ट तुम्ही आधी तर सांगितलेली आहे. भारतामध्ये काही लोकांना बोलतो मी, सगळ्याच नाही, की निवडणूक आली की त्यांना तो एक दिवाळी दसरा वाटतो का चला आता 2 पैसे भेटणार आहे, चला काहीतरी टंगळ मंगळ आहे. परंतु इथं अकोले तालुक्यात तुमच्या रूपानं असं उदाहरण भेटलंय, लोकशाहीला पोषक आहे ते की तुम्ही स्वतः खर्च करून लोकशाही जिवंत ठेवली, एक विचार जिवंत ठेवला. नक्कीच म्हणजे तुमची प्रेरणा घेतली पाहिजे समाजाने, तालुक्यांनी, अनेक जिल्ह्यांनी, महाराष्ट्राने. ही जी प्रेरणा आहे तुम्हाला मिळाली, ही कशी तयार झाली साहेब? प्रेरणा ही निष्ठेनं तयार होते, बरोबर, ही अशी अचानक येत नाही. आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो, त्याच्या स्वभावावरती असेल, त्याच्या वागण्यावरती असेल, त्याच्या मेहनतीवर असेल, त्याचा काम करण्याची पद्धत असेल, तसंच आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे बघून ह्या गोष्टी केल्यात. आणि आमच्या मनामध्ये सुद्धा आम्ही काही फार मोठ्या घरातले नव्हतो, सर्वसामान्य, आणि आम्ही काही असं काही संन्यासी नाही. प्रत्येकाला कुठेतरी अभिलाषा मनामध्ये छोटीशी किंवा त्यावेळेला असते का आज जर परिवर्तन 2019चं जर आपण यशस्वी ठरलो तर राजकारणामध्ये आपण ज्या स्टेजच्या खाली उभे राहणार आहेत आपण स्टेजवरती येऊ, आपल्याला भविष्यात मानसन्मान भेटेल, आपल्याला भविष्यात लोकांची सेवा करण्याची संधी भेटेल, आपल्याला पंचायत समितीमध्ये संधी भेटेल, आपल्याला झेडपीमध्ये संधी भेटेल, आपल्याला सहकारी साखर कारखान्यावरती संधी भेटेल, तुम्हाला काम करण्याला संधी भेटेल, कुठेतरी अपेक्षितच राहतं ना. त्या वेळेला माणूस कुठलीही गोष्ट करत असताना आपण शिक्षण घेतो कशासाठी?
भविष्यात मला नोकरी लागली पाहिजे, माझा प्रपंच चांगला चालला पाहिजे, माझ्या तुमची मागणी आईवडिलांना रास्त आहे, तुम्हाला अपेक्षितच राहतं करायचं आहे, ना. आम्ही काही त्यावेळेला केलं म्हणजे आम्ही 100% त्यावेळेला निष्पापपणे केलं. परंतु नंतरचा जो काळ होता, आम्ही निरंजन, आम्ही काही साधू संत नाही. बरोबर. परंतु 2019च्या परिवर्तनानंतर आम्हाला ज्या पद्धतीने अपेक्षित होते अजिबात घडलं नाही आणि खूप निराशा झाली आमची त्या 2019च्या परिवर्तनात. काय निराशा झाली? कारण मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एवढा मोठा लोकशाहीचा विजय झाला, कधी नव्हता तेवढं 1,13,414 मतांनी डॉक्टर किरण लामटेंचा माझ्या माहितीप्रमाणे एवढा सर्वसामान्य ऐतिहासिक विजय झाला. उमेदवार एवढ्या प्रचंड मताने या तालुक्याच्या इतिहासामध्ये विजय झाला. परंतु नंतरचा जो कालावधी गेला, पवार साहेब तर काय इथे येऊन बघणार नव्हते. ही सगळी धुरा आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेब आणि डॉक्टर किरणजी लामटेंच्या खांद्यावरती होती. परंतु जे अपेक्षित राजकारणामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाव भेटायला पाहिजे होता, संधी भेटायला पाहिजे होती, ती संधी अजिबात कुठेही भेटलेली नाही. ज्या सर्वसामान्य कुटुंबातली आमच्यासारखी मुलं त्यावेळेला कष्ट करत होती, पिचड साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या समोर आम्ही उभं राहून आम्ही भाषणं केली, लोकांना आवाहन केलं, त्यावेळेचा जर काळ जर आठवला तर तो सोपा नव्हता. अंगावर काटा येईल. लोक त्यावेळेला बाहेर पडायला मागत नव्हती. पिचड साहेबांसारखा 35 वर्ष ज्या माणसाने कॅबिनेट मंत्र्याला विरोधी पक्ष नेते राहिले, आदिवासी विकास मंत्र्याला अनेक पदं पिचड साहेबांनी त्यावेळेला भूषवली, एक राजकीय दबदबा असलेला पिचड साहेबांसारखं एक व्यक्तिमत्व युद्धाच्या मैदानामध्ये त्यांच्या समोर उभं राहणं, युद्धाच्या मैदानात एखाद्या सैनिकाने उभं राहावं, लढावं शत्रूशी, अगदी तशी परिस्थिती तुमची होती 100%. आणि एवढ्या मोठ्या प्रसंगाला तोंड दिलं, आर्थिक हानी झाली, वैर घेतलं, अनेक लोकांशी वैर घेतलं आम्ही सगळ्यांनी. परंतु ज्या वेळेला चांगले दिवस वाटत होता आम्हाला, राजकारणामध्ये आम्हाला संधी भेटेल, व्यासपीठ भेटेल, तर ह्या दुर्दैवाचं आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेबांसारखा माणूस खरं तर जायला नको होता. त्यांच्याकडनं एक खूप अपेक्षा होती. आणि राहिले दुसरे डॉक्टर किरण लामटे, 2019चे किरण लामटे आणि परिवर्तनानंतरचे किरण लामटे, जमीन आसमानाचा त्यांच्यामध्ये फरक पडला. आमची एकच अपेक्षा होती, आम्हाला तुम्ही फक्त संधी द्या, आम्हाला तुमचं कॉन्ट्रॅक्ट नको, आम्हाला तुमचं कुठलं पद नको. नंतरच्या काळामध्ये आम्हाला पक्षामध्ये आम्ही एवढी मोठी मेहनत केली, पवारसाहेबांबरोबर राहून अपेक्षित आम्हाला फक्त मान सन्मान हवा होता, तो मान सन्मानसुद्धा डॉक्टर किरण लामटेकडून आम्हाला भेटला नाही. त्याच्यामुळं प्रचंड ह्या राजकीय बोलतापालतीनंतरसुद्धा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची याच्यामध्ये मन दुखवली, निराशा. परंतु आता तुम्ही अमित दादांबरोबर काम करता, आदरणीय सुनीताताई भांगरेंबरोबर काम करता, त्यांच्याकडून तुम्हाला आदर मिळतो, सन्मान मिळतो. निरंजी, तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा प्रश्न विचारलाय. अशोकरावजी भांगरे साहेबांनी ज्या वेळेला ह्या परिवर्तनाच्या नंतर, भांगरे साहेब असतील, त्यानंतर डॉक्टर किरण लामटे असतील, त्यानंतर सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर साहेब असतील, यांचाही दरम्यानच्या नंतरच्या काळामध्ये पक्षामध्ये प्रवेश झाला. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अपेक्षित राहतं. काम करण्याला वाटतं मला काम भेटलं पाहिजे, बोलणाऱ्याला वाटतं मला स्टेज भेटलं पाहिजे, किंवा एखाद्या वक्तृत्व असतं एखाद्याला, त्याला वाटतं मला तिथं संधी भेटली पाहिजे. एखाद्याला जनमानसामध्ये काम करायचं तर त्याला वाटतं मला कुठंतरी निवडणुकीमध्ये संधी भेटली पाहिजे. प्रत्येक जण आपापले. त्या परिवर्तनाच्या नंतर ज्या वेळेला तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे विना अध्यक्ष निवडणूक झाली, सगळ्यांनी अध्यक्ष आपला पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांकडे बघून सर्वांनी कोण अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण नाही, सर्वांनी कार्यकर्ते, भांगरे साहेबांपासून लामटे साहेबांपर्यंत सर्वांनी कार्यकर्ते म्हणून या पक्षाचं काम केलं. पण ज्या वेळेला निवडीची वेळ आली त्यावेळेला
माझे मित्र महेश रावांच्या वडिलांचं नाव तिथे पुढे आलं. भांगरे साहेबांशी अनेक वेळा माझ्या त्या संदर्भामध्ये संवाद झाला, परंतु भांगरे साहेबांनी मला सांगितलं की राजू, तुला काही दिवसासाठी अध्यक्षपदासाठी तुला थांबावं लागतंय. अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक थोड्या दिवसांनी होणार आहे, होऊ घातलेली. त्या निवडणुकीच्या नंतर तुला मी नक्कीच संधी देईल. डॉक्टर किरण लामटेंनी सुद्धा मला त्यावेळेला शब्द दिला होता. आदरणीय गायकर साहेबांनी सुद्धा त्यावेळेला शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे मी थांबलो. आणि कार्यकर्ता म्हणून तिकांडे साहेबांना ज्या वेळेला संधी भेटली, मला कार्याध्यक्ष म्हणून काम करायला संधी भेटली, डॉक्टर किरण लामटे साहेबांनी मला सांगितलं की 2-3 महिने तू इथे काम कर, तुझा नक्कीच चांगला विचार करू. या सर्व नेते मंडळींनी आम्हाला त्यावेळेला शब्द दिल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची तमा बाळगली नाही, मनात किंतूसुद्धा ठेवला नाही आणि आम्ही काम करत राहिलो. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या काही कारणांमुळे अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लांबणी पडली, पुढे ढकलली. दरम्यानच्या काळामध्ये त्याच्यानंतर इलेक्शन झालं. त्यानंतर भांगरे साहेब असतील, डॉक्टर किरणजी लामटे असतील आणि गायकर साहेबांशी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा असा विजय त्या अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये मिळाला. ह्या परिवर्तनामध्ये, कारखान्याच्या परिवर्तनानंतर मला वाटलं होतं मला संधी भेटेल. त्यानंतर त्यांनी काय कारण असेल मला काही माहिती नाही, परंतु त्यांनी राजीनामा दिल्यानंतर किंवा फेरनिवडीच्या टायमाला तुला संधी दिली जाईल असं त्यांना मला अनेक वेळा त्यांनी शब्द दिले. दरम्यानच्या काळामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे दुर्दैवाने ह्या तालुक्याच्या दुर्दैवाने भांगरे साहेबांसारखा एक लढवय्या व्यक्तिमत्व या तालुक्यातून आपल्यातून निघून गेलं. आता राहिला प्रश्न, डॉक्टर किरण लामटे साहेबांनी नंतरच्या काळामध्ये पक्ष सोडला होता. भांगरे साहेब गेले होते, आदरणीय गायकर साहेब दादांबरोबर गेले. आता इथं राहिले होते. मग त्यानंतरच्या काळामध्ये अमित भांगरे आणि सुनीताताई भांगरे ते नवीन असल्यामुळं त्यांना थोडा त्यांचा व्यवसाय सेट करायला वेळ गेला आणि ते बाहेर पडले. परंतु दरम्यानच्या काळामध्ये सुनीताताई भांगरेंनी साहेब असताना आणि त्यानंतरच्या काळामध्ये प्रचंड असं मोठं काम या तालुक्यामध्ये उभं केलं. महिलांचं संघटन असेल, बचत गटाची कामं असतील, कोणाचे सुख असेल, दुःख असतील. ज्या वेळेला एखाद्या महिलेचा नवरा अचानक निघून जातो, त्यानंतरच्या काळामध्ये सुनीताताई भांगरेंनी जी उभारी घेतली, त्या गोष्टीला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या ह्या धडाडीला काम त्यांनी केलं. कुटुंब सावरलं. या तालुक्यामध्ये त्यांनी झंझावत त्यांचा चालू केला. आश्रम शाळेवरही त्या गेल्या होत्या. आश्रम शाळा असेल, शाळा असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, प्रत्येक कामामध्ये अतिशय बारकाईनं सुनीताताई भांगरेंनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. प्रचंड असं मोठं काम सुनीताताई भांगरेंनी त्यामध्ये केलं. नंतरच्या काळामध्ये आता काही दिवसापासून, काही महिन्यांपासून अमितजी भांगरे ही सक्रिय झालीत राजकारणामध्ये. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2019 ते 2024 प्रचंड मोठा काळ गेला. अपेक्षित होतं का मला या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या पक्षाच्या तालुका अध्यक्षपदाची संधी मला सुनीताताई भांगरे किंवा अमित दादा असतील यांच्या माध्यमातून भेटेल, परंतु तसं काही घडलं नाही. परंतु तरी तुम्ही नाराज नाही, तरी तुम्ही पक्षाचं काम करत आहात, ही आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्या कर्तृत्वाला खरंच सलाम करावा वाटतो. कारण कुठली अपेक्षा नाही, कुठली अपेक्षा न ठेवता, कुठला स्वार्थ न ठेवता त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. आणि त्यांना मनापासून वाटते की एखादं जर पद आपल्याला भेटलं की जे जनतेत जाऊन मला काम करता येईल, आणि त्यांची ती रास्त मागणी आहे. काय होतं की निष्ठावंतावरच नेहमी अन्याय होतो असं का, असाही एक प्रश्न परत पुन्हा येतो की जो खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे काम करतो, पक्षासाठी तळमळीने काम करतो, बॅनर लावतो, पाहिजे त्या ठिकाणी तो जाऊन तिथं झेंडेसुद्धा तो हाताने लावतो. म्हणजे पक्षाचं खालच्या पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत सर्व जी कामं आहेत
मग काम पक्षाचं कुठंच हलकं नसतं, मोठं नसतं, तो त्या पक्षाचं आपलं काम म्हणून करतो. नक्कीच. ह्या आपल्या कामाला आपलेपणाची जी भूमिका आहे ती घेऊन तुम्ही गेली. अतिशय सामान्य याच्यातून तुमचा प्रवास झालेला आहे. हा प्रवास होत असताना निश्चितच तुम्हाला भावी काळामध्ये तुम्हाला एखादं चांगलं पद मिळेल आणि काम करण्याची संधी मिळेल असं मी आवाज सह्याद्रीच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. एखाद्याचा पराभव करणं, एखाद्या उमेदवाराचा, ही वाटते तितकी सोपी गोष्ट कधीच नसते. परंतु एखादा उमेदवार, एखादा आमदार त्या मतदारसंघामध्ये 5-5 वेळा 6 वेळा निवडून जातो आणि त्याचा पराभव करायचा आहे त्या दिग्गजचा, की जो मंत्री पण राहिलेला आहे, ही वाटते तितकी सहज शक्य गोष्ट अजिबात नसती. तर ती गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली आहे आणि याचे खरे हिरो जर कोणी असेल तर ते तुम्ही आहात. नाही, नक्कीच निरंजनजी, तुम्ही मला या व्यासपीठावरती संधी निर्माण करून दिली. हा जीवन प्रवास जर बघितला, ही व्यथा माझीच नाही, संबंध तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांची ही व्यथा आहे. मी मगाशी उदाहरण दिलं का 2019च्या परिवर्तनामध्ये ज्या ज्या लोकांनी पवारसाहेबांचे विचार मान्य नाही केले, पवारसाहेबांचा प्रचंड मताने इथं पराभव झाला पाहिजे, त्याच लोकांना ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख पदं दिली गेली. अमितजी भांगरेंना मी अनेक वेळा ह्या संदर्भामध्ये आमची बैठका झाल्या. आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय संदीपजी वरपे साहेब, अमितजी भांगरे, आम्ही 2 वेळा, एकदा ईडीसी बँकेमध्ये आणि संगमनेरला रेस्ट हाऊसला आम्ही बसलो आणि आमच्या बैठका झाल्या. तर त्यांनी मला विनंती केली का राजू भाऊ, तुम्ही एवढ्या वेळेला थांबून घ्या, तुम्हाला जिल्हा उपाध्यक्ष किंवा तुम्हाला विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आम्ही संधी देतो. नक्कीच म्हटलं, तुम्ही तुमच्या आदेशाचं मी पालन करेन. जिल्ह्याच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याने जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर एक प्रोटोकॉल राहतो, ऐकावं लागतं. परंतु फक्त मी एक विनंती अशी त्यांना केली, मला का संधी देता येत नाही, तर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं, फक्त आमचं ऐका. असे वारंवार अमितजी भांगरे त्यावेळेला विनंती करत होते. परंतु मला एक तुम्हाला परतही त्याच विषय येतो का ज्या ज्या लोकांनी शरदचंद्र जे दाखवायचं, एक म्हणजे मी थोडं ग्रामीण भाषेमध्ये एक उदाहरण देईन का कुंकू, राजकीय कुंकू एकाच लावायचं आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा, अशा लोकांना जर तुम्ही हसायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, मी वेगळ्या भाषेत बोललो का राजकीय कुंकू एकाच लावायचं, एका पक्षात आहे दाखवायचं, मात्र सहकार्य दुसऱ्याच पक्षाला करायचं, ह्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते नाही. आम्ही स्पष्ट बोलणारे, निष्ठावंत, जे मनात येईल तेच बोलणारे. आम्ही कुठलंही, म्हणजे माझे एक वाक्य, ताकाला जाऊन गाडगं लपवणारा माणूस राजू कुमकर नाही. अतिशय निर्भीडपणे जे काही तुम्हाला खरं वाटेल, खोटं वाटेल, जे माझ्या मनात आलं, शब्द सुटला तो सुटला. मी माझ्या शब्दावरती ठाम असतो. माझी काम करण्याची पद्धत, आम्ही छोट्या कुटुंबातले, आमचं छोटं काम आहे. परंतु ज्या वेळेला पक्षाने संधी कार्यकर्त्याला संधी भेटण्याची वेळ येते, तर त्यावेळेला नेते मंडळाचा हात आखडता होतो. ह्याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं का आज अनेक प्रकारची ह्या तालुक्यामध्ये पदं दिली गेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची. पवारसाहेबांना ही गोष्ट माहिती नाही, जयंत पाटील साहेबांना माहिती नाही. आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो का माझी शिफारस तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून प्रदेशला माझी शिफारस झालेली होती. अरे वा. परंतु अमित भांगरे साहेबांनी काय आटाच धरला होता सुरेश गडाकांचा मला माहिती नाही. त्यांना मी विचारलं, मला तुम्हाला काय करता येत नाही अध्यक्ष, तर त्यांनी सांगितलं माझी अडचण आहे. मग त्यांची अडचण काय आत्तापर्यंत मला कळाली नाही. आमच्या बैठकीमध्ये त्यावेळेला मग त्यांना सांगितलं, मला जर तालुका अध्यक्षपद जर देता येत नसेल तर शरदचंद्रजी पवार साहेबांचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून इथून पाठीमागे 2019 पासून जसं काम केलं तसंच काम मी भविष्यात करीन. परंतु त्यांना त्यांचा ह्युगो आहट झाला असेल अमित भांगरेंचा की काय मला माहिती नाही. परंतु त्या आमच्या 2-3 बैठका झाल्याच्या नंतर मी कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम पक्षाचं कधीच केलं नाही.
परंतु त्यांनी मग तेव्हापासून माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना स्पष्ट बोलणाऱ्या इग्नोर करायचं काम केलं आणि यांनी पक्षामध्ये राहूच नाही अशा प्रकारची वागणूक आज अमित भांगरे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना देत आहेत. आता त्यांना कशा प्रकारे 2024ची इलेक्शनच्या स्पर्धेतले ते आहेच असं ते म्हणतात. स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्ती ज्या असतात त्या नेहमी कडू वाटतात समाजाला. या तुमच्या उदाहरणावरून मी सांगू इच्छितो की औषध हे कडू असतं परंतु ते गुणकारी असतं आणि जो नेता असेल जो नेतृत्व करणारा असेल. माझे 25-30 वर्ष पत्रकारितेमध्ये गेले. मी कॉलेजला असताना चळवळी करत होतो, राजकारणात होतो. त्या काळातले मी तुम्हाला संदर्भ देऊन सांगतो की एखाद्याला जर कोणाला नेतृत्व करायचं असेल, तालुक्याचं आमदार व्हायचं असेल किंवा कुठली निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी जो स्पष्ट बोलतो त्याचं ऐकलं पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आहे. हे पत्रकार म्हणून नाही सांगत की मी सुद्धा चळवळीचा कार्यकर्ता आहे, मी काम केलेलं आहे. आणि काय होतं की ज्यावेळेस तुम्ही स्तुतीस्तुम न करता तुमचं उदो करता असं तुम्हाला कानाला गोड वाटेल, परंतु जो कडू बोलतो, जो स्पष्ट बोलतो तोच खरा असतो. जो गोड बोलतो ते फक्त कानाला गोड लागणार आहे परंतु त्याचा समाजात काहीच फरक होणार नाही. नक्कीच त्याचं काहीच परिवर्तन होणार नाही कारण ते फक्त तुम्हाला गोड वाटते कानाला ऐकायला, परंतु जो स्पष्ट सांगतो तो सगळं खरं सांगत असतो की तालुक्यात काय परिस्थिती आहे. म्हणून तुमचं खरं स्पष्ट मत हे ऐकलं पाहिजे या मताचा मी आहे. ठीक आहे, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातून चांगलं काम तालुक्यासाठी व्हावं. आवाज सह्याद्रीचा नेहमीच जे तळागाळातले कार्यकर्ते आहेत, जे स्वकर्तृत्वाने मोठे झालेले आहेत, ज्यांच्याकडं काहीतरी करण्याची ताकद आहे, जशी तुमच्याकडं आहे. तुम्ही आमदार लामटे साहेबांना या मतदारसंघातून निवडून आणलेला आहे. त्या काळामधला एक एक व्यक्ती, एक एक व्यक्तिमत्व हे सिंहाचा वाटा त्यांचा होता या विजयामध्ये. कारण ती परिस्थिती आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. ती फार भयानक परिस्थिती होती. भयानक अशी की लवकर कार्यकर्ता मिळत नव्हता, अध्यक्ष नव्हता, कोणी या पक्षाला वाली नव्हता. अशा परिस्थितीमध्ये एखादं वादळ यावं आणि आपण जे म्हणतो ना, वादळामध्ये मोठी झाडं याच्यात पुरात वाहून जातात आणि छोटी छोटी मात्र राहतात. त्याप्रमाणे तुम्ही टिकाव धरला, राहिले. नुसते राहिलेच नाही तर खंबीरपणाने लामटेंसोबत राहिले. वंदनीय अशोकराव भांगरे साहेब यांनी सुद्धा फार मोठा त्याग या उमेदवारीसाठी केलेला आहे. त्यांनी इतिहासात प्रथमच खुल्या मनाने, दिलदार मनाने माघार घेऊन एकाच एक दिलेली आहे. मी तुम्हाला थोडा व्यत्यय आणतोय. नाही, बोला बोला बोला. ही जी गोष्ट मी जी सांगू राहिलो होतं फार लोकांना माहिती नाही. बरं. 2019च्या परिवर्तनामध्ये डॉक्टर किरण लामटे साहेबांना उमेदवारी भेटली. त्यावेळेच्या चारही बाजूंनी ज्या लोकांमध्ये पिचड साहेबांनी पक्ष सोडल्याची चीड, पवार साहेबांचं वय असताना सुद्धा एवढा मोठा झंझावात त्यांनी त्यावेळेला केला. अनेक आमदार लोक साहेबांना सोडून गेली. ईडीने चुकीची कारवाई केली, त्यांना झुकावं लागलं त्यांच्या समोर. बरोबर. आणि एक मेहनती आणि एक चांगला नेता म्हणून ज्या वेळेला त्यांच्याबद्दल ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सहानुभूती तयार झाली तर माझं स्पष्ट असं मत आहे की ह्या भांगरे कुटुंबाने, कारण काय असेल मला माहिती नाही, पण 2019ची आमदारकीचा चान्स यांनी घालवला, संधी घालवली. हे भविष्यात आज सगळंच काही गोष्टी स्पष्ट बोलणं योग्य होणार नाही. भांगरे घराण्याने 2019ला आमदारकीची त्यांना मिळालेली संधी घालवलेली आहे असं स्पष्ट आणि रोखठोक मत इथं राजेंद्र कुमकर यांनी आवाज सह्याद्रीच्या माध्यमातून मांडलेलं आहे. ते कदाचित खरंही असेल कारण ती एक लाट होती. त्या लाटेमध्ये आमदारकीचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं असतं असं त्यांचं मत आहे. त्यांनी मांडलेलं आहे ते आपल्यासमोर. कारण ज्या वेळेला सर्वे चालू होता, आदरणीय लोकनेते बाळासाहेबजी थोरात साहेब असतील यांचंही खूप मोठं योगदान त्या परिवर्तनामध्ये राहिलेलं आहे. बरोबर. भांगरे साहेब असतील, ही मोजकी मंडळींचं खूप मोठा त्यात थोरात साहेबांचा सिंहाचा वाटा 2019च्या परिवर्तनामध्ये राहिला.
ज्या वेळेला आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटायला गेलो आणि उमेदवारीवरती चर्चा चालूच असताना भांगरे साहेबांना त्यांनी विनंती केली का आदरणीय सुनीताताई भांगरेंना तुम्ही मैदानात उतरा, त्या 2019च्या उतरा. हे कोण म्हणलं? शरदचंद्रजी पवार साहेब. त्या गोष्टीचे आम्ही आय विटनेस आहोत, साक्षीदार आहोत. परंतु भांगरे साहेब म्हणले चुकीच्या पद्धतीने कवायना, पण काही गोष्टी वेळोवेळी मी ह्या तालुक्यामध्ये स्पष्टीकरण न दिल्यामुळे थोडा लोकांमध्ये माझ्या बाबतीमध्ये तालुक्यामध्ये 2019ची उमेदवारी 2019 भांगरेंना होती. पवार साहेबांनी आमच्या समोर ती गोष्ट मांडली होती. परंतु साहेबांनी भांगरे साहेबांनी पवार साहेबांना सांगितलं की माझ्याबद्दल लोकांमध्ये काही प्रमाणामध्ये नाराजी आहे. तर पवार साहेबांनी सांगितलं नाराजी वगैरे काही नाही, तुम्ही चांगले काम करणारे आहेत, तुम्ही फक्त पाय धरा, बाकीच आपण सर्वजण बघूया. परंतु मला त्या गोष्टीचं आत्तापर्यंत काही कारण कळालं नाही, याच्या पाठीमागचं गोड बंगाल. नाहीतर जर सुनीताताई भांगरेंना त्यावेळेला जर उमेदवारी जर भेटली असती तर मताधिक्य थोडंफार इकडं तिकडं 100% झालं असतं. परंतु भांगरे कुटुंबाचा आमदार 2019ला झाला असता. त्या गोष्टीचे आम्ही सर्वजण आय विटनेस आहोत. आता निवडणुकीचा विषय तुम्ही काढलेलाच आहे. आता लोकसभेचं निवडणूक चालू आहे आणि तुम्ही कुणाला पसंती देणार आहात? आता कुणासाठी काम करता? साहजिकच आम्ही ज्या विचारांबरोबर काम करतो, जरी आम्ही जी भांगरेंच्या डोक्यामध्ये काय असेल आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही आमच्या विचारांपासून कधीच दूर जाणार नाही. आमच्या रक्तात शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार आहेत. आमचा आत्मा आम्हाला सांगतो का त्या विचारांबरोबर गेलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे विचार आम्हाला कदापि मान्य होणार नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आम्ही नक्कीच महाविकास आघाडीबरोबर जाऊ आणि ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता पुन्हा एकदा 2024मध्ये उद्धवजी साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल प्रचंड लोकांना अपेक्षा आहेत, प्रचंड सहानुभूती आहे. त्यामुळे आम्ही भाऊसाहेबजी वागचौरे साहेबांचं नक्कीच निवडून येतील. भाऊसाहेब वागचौरे 1001% मोठ्या मताधिक्याने भाऊसाहेब वागचौरे साहेब भाऊसाहेब वागचौरेंनाच मत का द्यावी, याचं कारण काय? कारण असं आहे का हे महाराष्ट्र राज्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे बघून लोक त्यांची काम करण्याची पद्धत, सेनेचं संघटन झालं, एक संघटन असेल, सर्वसामान्य सैनिकासाठी काम करणारा नेता, रोखठोक बोलणारा नेता, शरदचंद्रजी पवार शब्द पाळणारे, दिलेला शब्द दिला तो दिला, सुटला शब्द चूक असो बरोबर असो तो बरोबर, गेला शब्द गेला, परत माघारी शब्द नाही, फिरवा फिरवी नाही. एक त्यांच्यासारख्या ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व शिकवलं, त्यांचा पक्ष ह्या भारतीय जनता पार्टीनं फोडला. ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी ह्या महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री देशाचे होते, अनेक वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं, ह्या कष्टकरी मायबाप जनतेसाठी प्रचंड मोठं काम त्या नेत्यांनी केलंय. आणि लोकांना प्रचंड अपेक्षा आहे भविष्यामध्ये का शेती व्यवसाय हा उद्ध्वस्त झालेला आहे. अनेक कारणाने तुमची खतं असतील, औषधं असतील, तुमचा GST असेल, अनेक मार्गांनी म्हणजे शेतकऱ्याचं अक्षरशः आज शोषण होऊ राहिले. कृषी प्रधान देश असून देखील शेतकऱ्याकडे लक्ष दिलं जातं, म्हणण्याकडे राहिले फक्त. हा कृषी प्रधान देश, परंतु सगळ्यात जास्त शोषण, सगळ्यात जास्त त्रास जर हा फक्त शेतकऱ्यांना आज होऊ राहिला आहे. अनेक मार्गाने, वेगवेगळ्या मार्गाने, उद्योजक असतील, इतर मार्गांनी त्याचं शोषण केले जाते. आज शेती व्यवसाय एवढा प्रचंड डबघाईला गेला, दुधाचे सुद्धा बाजार का आज दुधाचे बाजार असतील, शेतकऱ्यांची आपण सहज म्हणतो शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देऊ नाही राहिला, कारण त्याचा दृष्टिकोन आज शेतकरी बघण्याचा बदललेला आहे. त्याच्यामुळं आज प्रचंड बेकारी वाढली. सर्वांचा फायदा भाऊसाहेब वागचौरेंना होऊ शकतो नक्कीच, कारण त्यांना उद्धवजी साहेबांच्या पक्षाचं त्यांना तिकीट दिलेलं आहे.
पवारसाहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, एक वेगळ्या विचारांना जाणारे सर्वसामान्य लोकांचे विचार करणारे लोक आहेत. तुम्ही प्रचारात कशी तुम्हाला म्हणजे काय दिसलं तुम्हाला प्रचारामध्ये काय प्रचारामध्ये लोकांमध्ये आम्ही आता जरी काय कारणाने आम्हाला कळत नाहीये, परंतु आम्हाला त्यामध्ये सक्रिय करून घेतलं जात नाहीये. परंतु एकंदरीत आम्ही आमच्या पद्धतीनं जो बघतो, जे दिसतंय, जे ऐकतोय, तर लोकांमध्ये प्रचंड ह्या मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचौर साहेबांसारख्या माणसाकडनं सहानुभूती आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात चीड आहे आणि काम चांगल्या प्रकारचे भाऊसाहेब वागचौरे साहेब करतील असे एकंदरीत. भाऊसाहेब वागचौरे या मतदारसंघातून निवडून येतील शिर्डीच्या, असा आशावाद राजेंद्र कुमकर यांना वाटतो आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाही आहेत. ते स्वतः एक शेतकरी कुटुंबातले आहेत, म्हणून त्यांना शेतकऱ्यांप्रती आस्था आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जर कोणी सोडवणारा असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नेतृत्वच आहे, असं त्यांनी इथे ठामपणाने सांगितलेलं आहे. पक्षनिष्ठेशी ते बांधील आहेत, पक्षाशी ते बांधील आहेत. आदर्श नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर त्यांची एकनिष्ठता आहे. तिकडं अकोले तालुक्यात काहीही घडो, परंतु मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची एकनिष्ठ आहे, असं ठामपणे त्यांनी आज आवाज सह्याद्रीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. निश्चितच एका तळमळीच्या कार्यकर्त्याला घेऊन आज आपल्यासमोर जी झालेली मुलाखत आहे ती निश्चितच तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल, यात तीळ मात्र शंका नाही. आपण सर्वांच्याच मुलाखती इथं घेत असतो. याचा एक हेतू हा आहे की या मुलाखतीमधून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही चांगले अनुभव शिकता येतील, यांचे अनुभव घेता येतील. विविध क्षेत्र आहेत या देशामध्ये काम करण्यासाठी, तिथं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलत असतो. त्यांचे अनुभव, त्यांचं सांगणं आणि त्यांचे विचार निश्चितच आपल्याला प्रेरणादायी होतील. एवढं बोलून तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी आवाज सह्याद्रीच्या माध्यमातून आमचे संपादक शुभम फापळे यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.